मुले रंग. रंगपंचमीचा दिवस होता. रंगपंचमी आहे आणि मुलं रंग उडवणार नाहीत असं होऊच शकत नाही. तर सोसायटीतली सर्व मुले रंगपंचमी साजरी करत होते. ते सर्व मुले एकमेकांना खूप रंग लावत होते. सगळी मुले एवढी रंगली होती की मुले कोणीच ओळखू येत नव्हते. सगळी मुले रंगाने पूर्ण भरलेली होती आणि रंग एकमेकांना लावून मुले जेव्हा कंटाळली तेव्हा पार्सला एक खोडकर कल्पना सुचली. त्यावेळी तो म्हणाला, ए थांबा, आपण एकमेकांना रंग नाही लावायचा. काय म्हणतोस रे तू? काय बोलतोस ते? आपण वर्षभर रंगपंचमीची वाट बघत असतो आणि आता तू म्हणतोस आपण एकमेकांना रंग नाही लावायचा. अजून तर बरेच रंग आणि फुगे बाकी आहेत. अरे मी असं नाही म्हणत की आपण अजून होळी रंग खेळूयात. मी फक्त म्हणत आहे की आपण एकमेकांना रंग नाही लावायचा. मग रंगपंचमी खेळायची तरी कोणासोबत? कोण आपल्या बरोबर रंगपंचमी खेळणार? सोसायटीतले मोठे लोक तर आपल्याला जवळ पण येऊन देत नाही. कोणी आपल्या बरोबर खेळत किंवा ना खेळत तरी आपण सगळ्याबरोबर रंग खेळायची. फुग्यामध्ये रंग भरून आपण गॅलरीमध्ये उभे राहू व जो कोणी खाली बोलायचे त्याच्यावर फुगा फोडू. वय आली पार, काय मस्त आयडिया आहे. मग काय, मुलांनी रंग भरून भरपूर फुगे तयार केले आणि गॅलरीमध्ये जाऊन वाट पाहू लागले. सोसायटीच्या आवारात जो कोणी दिसेल त्यांच्यावर रंगाचे फुगे फोडून मस्ती करू लागले. होळी आहे रे होळी आहे, रागाव काका होळी आहे रे होळी आहे. एका म्हाताऱ्या आजोबांनी लांबून बघितलं. ते घाबरले आणि म्हणाले, अरे मुलांनो, मला ताप आहे, मला जाऊ द्या. पण मस्तीखोर मुलं ऐकतात थोडी. त्याने आजोबांच्या अंगावर सुद्धा फुगे फोडायला सुरुवात केली आणि त्यांना रंगीत पाण्याने भिजवून टाकले. होळी आहे रे होळी आहे, रागाव काका होळी आहे रे होळी आहे. अशा प्रकारे सकाळी मुलांनी सगळ्यांना रंगवले. दूधवाला, पेपरवाला, ब्रेडवाला सगळे रंगीत पाण्यात भिजले होते. तेवढ्यात पार्थला भाजीवाला दिसला. तो सोसायटीमध्ये भाजी विकण्यासाठी आला होता. पार्थ म्हणाला, अरे तिथे बघा, त्या भाजीवाल्याला सुद्धा नाही चढायचं. खूप महाग भाजी विकतो तो. अरे फेका फुगे. भाजीवाल्यावर फुगांचा वर्षाव सुरू झाला आणि त्याच्या सगळ्या भाज्या खराब झाल्या. भाजीवाला सुद्धा रंगाने पूर्णपणे भिजला होता. भाजीवाला म्हणाला, अरे मुलांनो, दया करा, खूप कष्टाने बाजारात जाऊन या चांगल्या भाज्या आणल्या होत्या. महाग आहेत, माझं नुकसान करू नका. पण मुले त्याच्यावर फुगे मारतच राहिले. तेवढ्या नंदिनीने पाहिले की आजी भाज्या खरेदी करण्यासाठी येत आहे. नंदिनी म्हणाली, अरे बापरे, मेलो आता. आजी खाली आहे, लपा पटकन. सगळी मुले आजीला घाबरून लपून बसली. आजी भाजीवाला जवळ आली आणि त्याची अवस्था बघून बोलली, अरे तू पण होळी घेऊन आलास की काय? सगळ्या भाज्या खराब दिसत आहेत. आजी, मी गरीब आहे. आज सकाळी बाजारात जाऊन मी या चांगल्या भाज्या आणल्या होत्या, पण तुमच्या सोसायटीतल्या मुलांनी फुगे मारून या सगळ्या चांगल्या भाज्या खराब केल्या. हे ऐकून आजीला वाईट वाटले. कुठे आहेत मुले? तिकडे वर गॅलरीमध्ये आहेत. मुले तुम्हाला बघून लपून बसले आहेत. नंदिनी आजीला लपून राहत होती. आजीने तिला बघितलं व म्हणाली, मला माहित आहे, तुम्ही सगळेजण मला बघून लपला आहात. 2 मिनिटाच्या आत खाली या. सगळी मुले घाबरली. सगळी मुले आजीजवळ आली. आजी खूप रागावली होती. हे काय आहे मुलांनो? तुम्ही या बिचाऱ्याचं नुकसान का केलं? आजी, का काही विचारा नाही? हा आपल्या सोसायटीमध्ये भाव वाढून भाज्या विकत आहे. बाळा, तो मेहनत करतो. त्याला जर भाज्या महाग मिळत असतील तर त्याचा काय दोष? 1-2 रुपये जास्त वाढवले तरच त्याला नफा होईल. तुम्ही आज दूधवाला, पेपरवाला कोणालाच नाही सोडले. सगळ्यांनी येऊन तुमच्याबद्दल तक्रार केली आहे. मुलांनो, हे लोक मेहनत करतात, त्यांना असा त्रास देऊ नये. पण आज तर रंगाचा सण आहे, मग आम्ही रंग लावला तर काय चुकलं? बरोबर आहे तुझं. आज रंगाचा सण आहे. रंग आपल्याला आनंद देतात. एकमेकांना रंग लावून पण सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. आपल्या खेळण्यामुळे किंवा मस्तीमुळे दुसऱ्यांना दुःख झालं तर काय फायदा अशा सणाचा? आपल्या रंगामुळे एखाद्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला तर काय फायदा अशा रंगाचा? आजीचं बोलणं ऐकून
मुलांना वाईट वाटले. त्यांना त्यांची चूक समजली. सर्व मुले म्हणाले, सॉरी आजी, सॉरी काका. आम्ही कोणालाही जबरदस्तीने रंग लावणार नाही. जे आमच्या बरोबर खेळणार आम्ही त्यांनाच रंग लावणार. प्रॉमिस. नंतर आजीने भाजीवाल्याचे नुकसान झाल्यामुळे त्याला पैसे दिले व भाजीवाला तेथून निघून गेला. आजीने बघितले की मुलं खूप उदास झाले आहेत. आजी म्हणाली, अरे असे उदास का झालात मुलांनो? चुका करणं चुकीचं नाही, पण पुन्हा पुन्हा चुका करणं चुकीचं आहे. चला आता उदास राहू नका. आज रंगाचा सण आहे. मी पण तुमच्यासोबत रंग खेळते. चला आपण खेळू. तात्पर्य, आपल्याकडून इतरांना त्रास होईल असे आपण वागू नये. सर्वांना